आमचा लाडका नातू सत्यजित संदीप डोंबाळे याला 12व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आजा, आजी, काका, काकी, भाऊ समरजित व शिवतेज तसेच डोंबाळे परिवार अंबप. दानोळी येथे पशुसंवर्धन विभाग, पशुवैद्यकीय चिकित्सालय दानोळी व ग्रामपंचायत दानोळी यांच्या संयुक्त विद्यमानाने लाळ खुरकत आजारावर मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिमेचं आयोजन करण्यात आलं. या मोहिमेची सुरुवात पत्रकार विजयराज जगदाळे यांच्या देशी खिल्लार गायीपासून करण्यात आली. या देशी खिल्लार गायीचे पूजन जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व सामाजिक कार्यकर्ते श्री सुनील होगळे, संदीप कांबळे, विकास वाळकुंजे यांच्या शुभहस्ते देशी खिल्लार गायीचं पूजन करण्यात आलं. लसीकरणासाठी ग्रामपंचायत दानोळी यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार करण्यात येतो आहे. पशुपालकांना लसीकरण करून घेण्यासाठी आवाहन करण्यात येतं. ही लसीकरण मोहीम दानोळी पशुचिकित्सालय येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर लक्ष्मण सुपणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात करण्यात आली. लसीकरणासाठी गावातील खाजगी पशुधन पर्यवेक्षक यांचे मोलाचं योगदान लाभत आहे. यामध्ये डॉक्टर रणदिवे, डॉक्टर खालकर, डॉक्टर साळोखे, डॉक्टर चंदोबा, डॉक्टर माने, डॉक्टर शिंदे, डॉक्टर लगळे तसेच दानोळी पशुचिकित्सालयाचे श्री नामदेव कांबळे, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामविकास अधिकारी KR बागुल, गाव कामगार तलाठी महेश नागरगोजे यांचे मोलाचे सहकार्य होत आहे. दानोळी परिसरातील सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाला लसीकरण करून लाळ खुरकत आजार आपल्या पशुला होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉक्टर लक्ष्मण सुपणे यांनी केलं. स्वयंसिद्धी न्यूजसाठी अभय वाळकुंजे.